चला तर आज आपण करणार आहे तळून मोदक। हे बघा, तर हे असं सारण करून घेतलंय। त्यातच आता आपल्याला एक्स्ट्रा आपण हे ड्राय फ्रूट घालणार आहोत, काजू, बदाम आणि पिस्ता। आणि हे खवा आहे ना, हा खवा आपण ह्यातच घालूया मस्त। आणि हे एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आता ना आपण हे याचे काय करूया, आपण आता तळून करायचे। उकडीचे पण करू शकता आपण, असं काय नाही। तर मी तळून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने हे सारण रेडी आहे। तर आता आपण लाटून घेऊया। हे बघा, हे असं कणिक मळून घेतले आणि आता आपण त्याचे गोल 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 छान असं लाटून बघा। तर आता आपल्याला हे सारण भरायचे। हे बघा अशा पद्धतीने, हे बघा नुसत्या अशा घोड्या पाडत जायच्या। हे बघा मस्त असा मोदक छानच तयार झाला। तर आता हे सगळे असे करून घ्यायचे। तळलेले मोदक खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत, पारंपरिक पद्धतीने केलेले हे मोदक, आतून गुळ खोबऱ्याच्या सारणाने भरलेले हे मोदक गणेश उत्सवासाठी खास बनवले जातात। तर गोडी आणि खमंगपणा याचा सुंदर संगम असलेले तळलेले मोदक हे तुम्ही नक्की करा। अशा पद्धतीने बघू शकताय किती छान असे हे मोदक झालेत। गणेश उत्सव, गोकुळाष्टमी, श्रावणात तर याचा नैवेद्य गणपतीला आणि देवांना असा नैवेद्य म्हणून आपण करू शकतो। चतुर्थीच्या काळात तर हे मोदक तळणीचे बनवलेच जातात। त्यामुळं छान अशा पद्धतीने मोदक आपल्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही हे करू शकता। आणि बघू शकता किती छान असे मोदक झाले। अशा पद्धतीने हे सगळे मोदक आहेत ना, आता तळून घ्यायचं। तळ्याला मोदक एक हा वेगळाच लागतो, त्याची चव ना मस्त अशी खमंग लागतात। हे तळणीचे मोदक असल्यामुळं त्याला हे असं तळूनच खूप छान लागतात हे मोदक। मस्त असे ड्रायफ्रूट वगैरे घालून मस्त अशी त्याला चव एक वेगळ्याच प्रकारची। तर हे बघा, आता अशा पद्धतीने तळून झालेत तर काढून घेऊया। खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत छान असे मोदक। हे बघा अशा पद्धतीने मस्त असे तळून घ्यायचे छान मोदक। मस्त असा गुलाबी कलर येतोपर्यंत चांगले तळून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने मोदक मस्त असे बघू शकताय किती छान असे झालेत। तर कसा वाटला हा मोदकाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा। कुठले मोदक जास्त आवडले, उकडीचे की तळणीचे मोदक, तर नक्की कमेंटमध्ये कळवा। सबस्क्राईब करा। धन्यवाद।